नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव आहे रोशन माळेकर आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे रोशन माळेकर यूट्यूब चॅनल. तर आजचा काय विषय, आज मी आहे आमच्या मालदांडी ज्वारीमध्ये आणि माझे आजोबा प्लास्टिकच्या पिशव्या कणसाला घालून राहिले. नेमकं त्याचं कारण काय आपण आज त्यांना विचारणार आहोत. चला जाऊया त्यांच्याकडे आणि विचारूया नेमकं तुम्ही काय करताय ते. चला. हे बघा कशा प्रकारे त्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या घातलेल्या आहेत. पण त्यांच्याकडे जाऊ आणि विचारू आणि त्यांना हे विचारू की ही आयडिया तुम्हाला कशी काय आली. हे बघा समोरच दिसत आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांचं नाव विचारू. बाबा, तुमचं संपूर्ण नाव सांगा बरं. माझं संपूर्ण नाव लहानू धर्मा माळेकर, राहणार देवरगाव, वैष्णवनगर. आणि या ज्वारीची नेमकी व्हरायटी कोणती आहे? ही व्हरायटी सोलापूरची मालदांडी नंबर 1 ची आहे. मालदांडी ज्वारी. ह्या ज्वारीवरती हिचं मोठं कणीस असतं. ही एका पाण्यावरची असते आणि हिचं कणीस मोठं असल्यामुळे ती थोडीशी हवेने खाली जाते. पहिला प्रथमच प्रयोग करून राहिलो आपण. यावर्षी हा प्रयोग करून बघू काय प्रकार होतो. यापुढे आपण पारंपरिक शेती करू आपण त्याच्या पद्धतीने, असा विचार आहे बघ. ही बघा मालदांडी ज्वारी. खूप मोठं क्षेत्र आहे. जवळपास 5-6 एकर तरी हे क्षेत्र असेल. आणि आता सध्या ते प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकतायत. बाबा, तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या का टाकतायत? पिशवी ही मालदांडी ज्वारीचे कणीस जे आहे, दाणे भरलेलं कणीस हे वजनदार आहे आणि सकाळी पक्ष्यांपासून संरक्षण व्हावं त्यासाठी याचा प्रयोग प्रथमच करून राहिलो. म्हणजे तेवढी तरी थोडेफार दाणे धुणे वाचतील. पक्षी खूप असतात सकाळी आणि संध्याकाळी. त्या दृष्टीने आता याच्यावरती हा प्रयोग करून राहिलो. कोणी सांगितलं आपल्या मनाने करून राहिलो, कारण काय पक्षी हाकलायला इथं माणसं मजूर नसल्यामुळे आपण काहीतरी त्याचं संरक्षण व्हावं त्या कणसाचं, ज्वारीचं, त्याच्यासाठी आपण त्याचा हा प्रयोग करणार आहे. बघू यापुढे काय होतंय. आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी प्लॅस्टिक टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या उत्पादनात घट होणार नाही. तुम्हाला या ज्वारीबद्दल सांगायचं जर ठरलं तर आपल्या महाराष्ट्रातील मालदांडी ज्वारी ही प्रसिद्ध जात आहे आणि विशेष म्हणजे मंगळवेढा परिसरात जास्त घेतली जाते. ही जात कोरडवाहू परिस्थितीत जास्त टिकते. ही जी मालदांडी ज्वारी आहे ही भाकरीसाठी अतिशय चवदार मानली जाते. ह्या मालदांडी ज्वारीची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात करावी. कशी वाटली ही तुम्हाला माहिती? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.